RBIचा गव्हर्नर M.A. हिस्ट्री झालेला शक्तिकांत दास बनू शकते तर देशाची कुठं असं आपला देश. राज्यपालाले लहान लहान लेकराले माहिती आहे कलम 161 नुसार राज्यपाल सजा कमी करू शकते, माफ नाही करू शकत, पण आपल्या देशात सजा माफ करून राहिले राजीव गांधीच्या केसमध्ये. आणखी म्हणजे असं मी जर तुम्हाला मुद्दे सांगणार तर खूप आहे की इथं पूर्ण डिक्टेटरशिप चालू आहे सध्याच्या कंडिशनला आपल्या देशात. सर्व शेतकऱ्यांनी विमा काढला त्याच्यानंतर त्याचे पैसे सरकारनं विमा कंपनीला दिलेले आहे आणि जे विमा भेटायला पाहिजे. आज माझा सर्कल बघितला दुष्काळग्रस्त सर्कल आहे, अद्यापही एकाही शेतकऱ्याला तिथं विमा मिळालेला नाही. मोदी साहेब तर म्हणतात की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केलं आम्ही असं बोलतायत, तर मग एवढं राग का? मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. माझे बाबा तेव्हा प्रति एकर 8 क्विंटल सोयाबीन पिकवत होते, आज 4 क्विंटल 5 क्विंटल पिकत आहे. बियाण्याचं जे बीटी आहे कापसाची त्याच्यातनी कुठलं फर्टिलायझर चेंज केलं नाही. आजची स्थितीमध्ये काय नवतरा निघताय की नाही? नाही, आजच्या स्थितीमध्ये तर नाही आहे. नाही निघत आहे. नाही. का बरं? का बरं म्हणजे आज जनता सगळं काँग्रेसकडे चालणार आहे. तरी इथलं कल काय वाटतं? इथला कल बघता सध्याच्या स्थितीला तर बळवंतराव वानखेडे काँग्रेसचे सध्या वर्चस्व जास्तीच आहे. नवनीत राणाबद्दल म्हणजे इथे काम नाही असं तुमचं मत आहे? नाही, काहीच नाही. अमरावतीकर कोणाकडे आहे यावेळेस बळवंत वानखेडे काँग्रेसकडे. नमस्कार, नागपूर समाचार 24 मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या नागपूर समाचार 24ची टीम अमरावतीत आली आहे. मागे जे बोर्ड आपल्याला दिसत आहे ते मोदी साहेबांचं आहे. मोदींची गॅरंटी 370 हटवले, शांतता सुरक्षा विकास झाला. म्हणजे काश्मीरमध्ये 370 हटवल्यानंतर जे आहे ते मोदीजी अमरावतीत वोट मागण्याचा प्रयत्न करत आहेत, देश पातळीवर मागत आहेत. त्याच्याच बाजूला बळवंत जे आहे वानखेडे यांचं बोर्ड आहे, त्याच बाजूला जे दिनेश बुंब आहे प्रहार जनशक्ती पार्टीचे त्यांचं बोर्ड आहे. म्हणजे या चौकात आपण पाहू शकता तर एकंदरीत हा बोर्ड वार चालत आहे का काय असं चित्र आहे. काय नाव आहे सर या क्षेत्राचं, काय नाव आहे? गाडगेनगर क्षेत्र आहे. गाडगेनगर क्षेत्र आहे. बरं, काय म्हणतं, काय कोणा चित्र आहे सध्या अमरावतीत? नवनीत राणा खासदार आहे तुमच्या, माहीत आहे? माहिती आहे. नवनीत राणाचं मस्त काम आहे ते चाललेलं, त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. नागपूरमध्ये नितीनजी गडकरींनी पुष्कळ मस्त काम केलेलं आहे. त्यांचं जे कामाची जे टेक्निक आहे ते एकदम खूपच छान आहे, त्याच्याबद्दल काही चिंताच नाही आहे. नितीनजी सारखे अमरावतीमध्येही पाहिजे होते, परंतु नवनीत राणा त्यांच्यापेक्षाही मस्त त्यांच्या पार्टीत चालले गेले, त्यांच्यामुळे त्यांनीही चांगलं काम केलेलं आहे, त्याच्याबद्दलही शंका नाही. आणि विशेष म्हणजे इथे कसं आहे, दोनच त्याच्यात गटातनी विभाजन होते मतदानाचं. एक म्हणजे मुस्लिम बहुजन समाज आणि दुसरा म्हणजे काँग्रेस म्हणजे हा पूर्ण मुस्लिम समाजाला जातो. त्यामुळे नवनीत राणाला जे आता मेळघाट आहे, धारणी आहे, चिखलदरा आहे, इकडल्या साईडनं जर वोट मिळालं तर नवनीत राणा निघू शकतात. आता काय चित्र वाटत आहे? आता सध्या तर अजून उद्याचा दिवस परवाचा दिवस काही सांगता येत नाही. आजची स्थितीमध्ये काय नवनीत राणा निघताय की नाही? नाही, आजच्या स्थितीमध्ये तर नाही आहे. नाही निघत आहे. नाही. का बरं? का बरं म्हणजे आज जनता सगळं काँग्रेसकडे चालणार आहे. काँग्रेसकडे जाणार आहे? काँग्रेसकडे जाणार. का बरं? कारण की म्हणजे नवनीत राणा हा पक्ष सोडून पहिले प्रहारच्या इकडे होते, अपक्षमध्ये होत्या, अच्छा. त्यामुळे थोडासा लोकांच्या मनात थोडा संभ्रम. भाजपा आवडत नाही लोकांना असं म्हणत? नाही, भाजपा आवडत नाही हा विषयच नाही आहे. स्टेट लेवलवर भाजपाच आहे, नॅशनल लेवलवर अजून काही सांगता येत नाही सध्या. अच्छा, बरं, ते काँग्रेसचे बळवंत वानखेडेबद्दल काय मत आहे? बळवंत वानखेडे तर म्हणजे आहे, फक्त कसं आहे, मुस्लिम समाजाचा जर वोट डिवाईड जर मोदी साहेब करू शकले तर बळवंत वानखेडे मागे राहू शकतात. बरं, अण्णाराज आंबेडकर आहे, आंबेडकरांचे वंशज आहे या अमरावती उभे, काय होईल? नाही, वंशाच्याबद्दल आज काही पोझिशनचं सांगता येत नाही. पोझिशन वंशाच्याबद्दल काहीच नसते. आज लोकॅलिटी काय आहे, आज कोणाला काय म्हणजे प्रोग्रेस वाटून राहिला त्याच्यावर जाईल सफल. प्रोग्रेस नाही आहे म्हणजे या भागात काय वाटतं, चित्र काय आहे? चित्र झालं का काय, विषय काय आहे इथं? रोजगाराचा विषय आहे का अमरावतीत? नाही, रोजगाराचा विषय अजून काहीच नाही आहे. फक्त प्रोग्रेस म्हणजे काय, डेव्हलपमेंट झालेलं आहे. काय डेव्हलप झालं आहे? डेव्हलप म्हणजे रोड झालेले आहे चांगले, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे, त्याच्यानंतर लाईटची व्यवस्था आहे, आता डिजिटल मीटरची व्यवस्था येऊन राहिलेली आहे, एक 4-6 महिन्यात होऊन जाते. त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे. आता सांगता येत नाही की कोण जिंकून नाही, अजून तर 2 दिवस तर काही सांगता येत नाही. युवक आपल्यासोबत, काय नाव आहे तुझं? प्रतीक मोहोड. साहेब, काय वाटतं मोदी साहेबांची गॅरंटी 370 हटवलं, काय वाटतं? आता ते 370 म्हणजे हा काही सर्वसामान्याचा मुद्दा नाही आहे. मी एका शेतकऱ्याचा पुत्र आहे आणि इथं गाडगेनगरमध्ये अभ्यास करतो, खेडेगावातून येतो. आमची MPSC मार्फत याची परीक्षा झाली तलाट्याची. पेपर 200 मार्काचा, 234, 209 असा टॉपर आहे. वरचे मार्क्स कुठून आले? हे म्हणजे घोटाळेबाज सरकार आहे. लोकांजवळून पैसे घेते, जे मेहनत करते अभ्यासाची ते तसेच राहते, ते त्यांना प्रामाणिकपणे अभ्यास करते, मार्क्स कमी पडते
आणि असे पैसे देऊन पोरं लागतात. बरं, तो जो मेथड त्याला मेथडला काय म्हणतात? जनरल मेथड म्हणजे कोणती? 200 पैकी 234 मिळाले ते. हां, त्याला काय म्हणतात? नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशन मेथडमध्ये. नॉर्मलायझेशनमध्ये एवढे मार्क्स जास्त मिळू शकतात का? बरं, त्याला 234 कसे मिळाले 200 पैकी? कोणत्या भागात राहतो? मी चांदूर रेल्वे. चांदूर रेल्वे. काय चित्र आहे अमरावतीमध्ये? खासदार कोण आहे? खासदार बळवंत वानखडे. शेतकरी पुत्र आहे. मी एक शेतकऱ्याचाही पुत्र आहे. याच्या 2 वर्षाआधी सोयाबीनचे भाव 4,000 रुपये 8,000 रुपये होते प्रति क्विंटल. कापूस 13,000 रुपयावर गेला होता. आजची कंडिशन पाहिजे तर 6,500-7,000 रुपयापर्यंत कापूस आहे. सोयाबीनचे भाव 4,000 रुपये प्रति क्विंटल आहे. आणि ज्यावेळेस सोयाबीन 4,000 होतं त्यावेळेस DAPचं खत 550 रुपये 600 रुपये प्रति बॅग होती. आज तेच बॅग 1,350 रुपयाची आहे. साहेब तर म्हणतात की 6,000 रुपये मी शेतकऱ्यांना देतो प्रत्येक वर्षी. बरोबर आहे. किती देते? 6,000 रुपये. एका अल्पभूधारक शेतकरी हा मिनिमम 25 क्विंटल सोयाबीन पिकवतो. 25 क्विंटल सोयाबीन जर पिकवत असेल तो, तर त्याचं 4,000चं नुकसान म्हटलं तर 1,00,000 रुपये सरळ नुकसान आहे. मोदी सरकार आपल्याला किती देऊ राहिले? 6,000. मग ते 94,000 कुठं? हे सरळ शेतकऱ्याची लूट आहे ना. 18% GST आहे शेतकऱ्याच्या खताईवर. 18% GST. 1,00,000वर 18,000 रुपये GST घेतात, बरोबर. आणि देतात किती? 6,000 रुपये. मग हे 12,000 रुपये कुठं जातात? शेतकऱ्याच्या तिजोरीत. लूट कोणाची आहे? सरकारची लूट आहे ना. एक सर्वसामान्य विद्यार्थी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून बोलतोय. शेतकरी पुत्र आज तुमचे मोदी साहेब तर म्हणतात की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केलं आम्ही, असं बोलतायत. तर मग एवढं राग का? मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. माझे बाबा तेव्हा प्रति एकर 8 क्विंटल सोयाबीन पिकवत होते. आज 4 क्विंटल 5 क्विंटल पिकत आहे. बियाण्याचं जे बीटी आहे कापसाची, त्याच्यातनी कुठलं फर्टिलायझर चेंज केलं नाही आहे आणखी मोदी सरकारनं. आहे तेच आहे. आता पहिले हे नव्हती, बोंडअळी नव्हती. आज बोंडअळी आहे. जेव्हा कापूस 15 क्विंटल पिकत होता एकरी, आज 6 क्विंटल 7 क्विंटल पिकत आहे. 1-2 याचे घेतले की सरकारला ते म्हणजे शेतकऱ्याला ते फेकून द्यावं लागते, काढून टाकावं लागते बोंडअळी. सरकारचं असं आहे का की सरकारचं जे सांगत आहे सरकार की खूप काम केलं ते लोकांपर्यंत पोहोचलंच नाही? बरोबर आहे. आता कसं आमचा जे कापूस निघाला त्यावेळेस मोदीनं आयात केला कापसाच्या गाठी. पहिल्यांदा आयात केलं. 95 म्हणजे 9,500 प्रति क्विंटल भाव होता कापसाले. इथून रशियावरून कापसाच्या गाठी आयात केल्या. भाव पडले 83 आले. त्याच्यानंतर पुन्हा आणखी ऑस्ट्रेलियातून आयात केला मार्च महिन्याच्या तेवढ्यात. हे मागच्या वर्षीची कंडिशन आहे. त्यावेळेस कापूस आता 7,000 रुपये प्रति क्विंटल आहे अमरावतीची मार्केट. मी शेतकऱ्याचा पुत्र आहे. त्याच्यानंतर आपले जे बँक भरते शेतकरी, त्याच्यावर त्यांनी हे विमाबद्दल काय आहे तिच्यात? बरोबर. पीक विमा बाद आहे. फुकट पीक विमा आहे, म्हणजे 1 रुपयात सर्व शेतकऱ्यांनी विमा काढला. त्याच्यानंतर त्याचे पैसे सरकारनं विमा कंपनीला दिलेले आहे. विमा कंपनीला पैसे दिले आणि जे विमा भेटायला पाहिजे. आज माझा सर्कल बघितला, दुष्काळग्रस्त सर्कल आहे. अद्यापही एकाही शेतकऱ्याला तिथं विमा मिळालेला नाही. मग हे पैसे जर दुष्काळग्रस्त असेल माझा सर्कल, तर त्या जिल्ह्यात त्या सर्कलमध्ये पैसे का मिळत नाही विम्याचे? हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे किती प्रकारे घोटाळा होऊ शकतो हा या सरकारनं दाखवून दिलेला आहे. अमरावतीमध्ये आता तुमच्या मते जे आहे बळवंत साहेब, कारण परिवर्तन आता झालंच पाहिजे. खूप प्रकारे घोटाळे झालेले आहे. अशोकराव चव्हाण साहेब ज्याच्यावर घोटाळा झालेला आहे, म्हणजे जे आपले हे आहे वीर जवानच्या पत्नी, त्यांच्यासाठी एक आदर्श घोटाळा. हे सर्वसामान्याला पटत नाही ना. तुम्ही आदर्श घोटाळ्याच्या त्याच्यावर स्कॅम करता आणि त्यालाच पक्षात घेता. हे सरकार जनतेला पटलेलं नाही आहे. अजित पवार 70,000 कोटी. मोदी स्वतः MP भाषणात सांगतात आणि 3 दिवसानं ते मोदीमध्ये घेतात त्यांच्या NDAमध्ये. जनतेला पटत नाही. आणि तुम्ही घोटाळेबाज त्याच्यात घेऊ राहिले, उपमुख्यमंत्री पद देऊ राहिले, कसं जमणार? तर एक शेतकरी पुत्राशी आपण बोललो. आणखी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करा. युवक आहे, तुम्ही बोलणार नाही. अमरावतीकर कसे आहे? अरे अमरावती कुठचे आहे तुम्ही? यवतमाळ जिल्ह्याचं. काय यवतमाळ जिल्ह्याची काय स्थिती आहे? यवतमाळ जिल्ह्याची सध्या स्थिती पाहता तर बेरोजगारी भरपूर आहे. तुम्ही शेतकरी आहात का परिवारामध्ये? काही नाही, मी सर्वसामान्य फॅमिलीचा मुलगा आहे. माझे आजोबा शेती करत होते. सध्या तर माझे वडील सर्व्हिस करतात. तुम्ही इथे काय अमरावतीत काय करताय? मी अमरावतीत जॉबवर आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये. काय म्हणते अमरावतीत काय डेव्हलपमेंट आहे? अमरावतीत तशी डेव्हलपमेंट बऱ्याच प्रमाणात झालेली आहे. पण आता बेरोजगारी बघता
तर सगळं विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की बा आम्हाला इथं शिक्षण शिकूनसुद्धा नोकऱ्या वगैरे जशा अपेक्षा पाहिजे तशा नोकऱ्या अजून तर काही अवेलेबल झाल्या नाही, असा त्यांचा विषय आहे सध्या. नवनीत राणाबद्दल काही माहिती आहे? नाही, नवनीत राणाबद्दल प्रचार चालू आहे इथं भरपूर प्रमाणात पाहिला मी. अमरावतीत तुमचा कल काय वाटतं? ठीक आहे, तुम्ही वोटिंग जरी नाही कराल तरी इथलं कल काय वाटतं? इथला कल बघता सध्याच्या स्थितीला तर बळवंतराव वानखेडे काँग्रेस. काँग्रेसचे सध्या वर्चस्व जास्तीच आहे. हां. तरी आता शेवटी तुमचे एक्झिट पोल काय सांगतात आणि तुमचा सर्वे. कधी कामात येत नाही, ते सोडून द्या. पत्रकारांचं किंवा ते चॅनलचं एक्झिट पोल काय कामाचे नसतं. नाही, तुमचे सर्वे आतापर्यंत सध्या तरी खरे झालेले आहेत. खरं झालं, बरं. भाऊ आता काय होते तर भाऊ तुम्ही बोलाल का? काय नाव आहे तुमचं? प्रणल पुनसे, कुठं राहता? अमरावती. अमरावतीचीच प्रॉपर आहे. काय वाटतं इथलं काय चित्र आहे? बस बळवंतभाऊ वानखडे पाहिजे, आता काँग्रेस पाहिजे. कारण नवनीत राणा खूप काम केलं आहे तर सांग. आमची नाही आहे इथं. बघा आजपर्यंत म्हणजे मी ॲज अ विद्यार्थी मी सांगतो की बा आता सरकारनं एवढ्या मोठ्या जागा काढल्या होत्या, पण जास्तीत जास्त पेपर कसं लीक होऊन राहिली याच्यावर म्हणजे कोणी सरकारनं बोलायला पाहिजे, याच्यावर काढून काढायला पाहिजे. त्यानंतर आपल्या देशाची आता व्यवस्था काय आहे हे तुम्ही स्वतः बघू शकता की RBIचा गव्हर्नर MA हिस्ट्री झालेला शक्तिकांत दास बनू शकते, तर देशाची कुठं असं आपला देश. राज्यपालाले लहान लहान लेकराले माहिती आहे कलम 161 नुसार राज्यपाल सजा कमी करू शकते, माफ नाही करू शकत, पण आपल्या देशात सजा माफ करून राहिले राजीव गांधीच्या केसमध्ये. आणखी म्हणजे असं मी जर तुम्हाला मुद्दे सांगणार तर खूप आहे की इथं पूर्ण डिक्टेटरशिप चालू आहे सध्याच्या कंडिशनला आपल्या देशात. सध्या गॅरंटी आहे ना मागं ते काय बोर्ड लागलाय 370 हटवले, मोदीची की गॅरंटी काय? सर 370 हटवलं आहे, बरोबर आहे. 370 कशी होती, टेम्पररी ठेवली होती. आपल्याला म्हणजे काँग्रेसला असं वाटत होतं की जेव्हा जम्मू काश्मीरच्या लोकांना वाटेल की बा आपल्यात यावं तेव्हा आपण ते हटवून टाकू. आता यांनी हटवलं ते बरं केलं बा, मी तरी म्हणतो. पण गोष्ट एकच मुद्दे घेऊन आपण मंदिर वगैरे घेऊन या मुद्द्यावर आपण फक्त राजनीती नाही केली पाहिजे. लोकांना फक्त असा विचार केला पाहिजे की जो डेव्हलपमेंट करण बरोबर तिथं वोट केलं पाहिजे. डेव्हलपमेंट झालाय म्हणते ना देशात, किती डेव्हलपमेंट झालाय. हे तो पूल बनले, रस्ते बनले, सिमेंट रस्ते सर बनले. आज पाकिस्तान मागं आहे, त्याचं एकमेव कारण म्हटलं म्हणजे धर्म. त्यानं फक्त जागोजागी मस्जिद बांधली. पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणे की बा आपल्यासाठी मंदिर जे आपले ते काय आहे आपल्या ज्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहे, बरोबर आहे. आता HALचे मॅक्झिमम शेअर अंबानी जवळ आहे. एवढं लोन अडाणीले देऊन ठेवलं, आम्हाला तर लोन नाही भेटत, आम्ही नाही करू शकत का बिझनेस. म्हणतात की मुद्रा लोन खूप मोठ्या प्रमाणात वाटलेला आहे, तुम्ही काय म्हणताय? अडाणीले लोन किती करोडचं दिलं आहे, तेवढी त्याची इन्कम नाही आहे ना, त्याच्याहून जास्त त्याचा हप्ता आहे, कुठून भरणार आहे. हे तुम्हाला सांगतो ना, देशाचा पूर्ण हाल करून टाकला येईल. आपल्याला पाहिजे आता काँग्रेसच, आणि पेपर लिकेज नाही झाले पाहिजे बा. आता हाय समोर काँग्रेस काय करून देईल आल्यानंतर? रोजगार देईल वा, अकाउंट नाही देईल. कारण की हे बा काँग्रेसचं साहेब म्हटले 2 करोड रोजगार देईल. मी मोदी साहेबांना म्हटलं दिल्ली काय 10 वर्ष गेली ना. काँग्रेसची दिल्याची काय शाश्वती आहे? हां, मी सांगतो ना, काँग्रेसचं काम कसं होतं, जेव्हा पण काँग्रेस होती ना तेव्हा ते दुसऱ्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप नव्हती करायची, बरोबर. आता जिथं पाहिलं तिथं ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जास्त पैसा आला मोदी साहेबाचा. मी त्या दिवशी ते मागं आपलं मंगलयान चंद्रयान नव्हतं का आपलं, चंद्रयान मी बघत होतो, ते उतरत होतं. तिथं आम्ही ते वाचतो किती अल्टिट्यूडवर आलं, काय ह्यावर आलं, पण तिथं माहिती आहे काय, डायरेक्ट मोदी साहेबाचा फोटो. अरे बा आम्हाला वाचू तर द्या. म्हणजे जिथं नाही तिथं मोदी साहेब. आणि त्यांचे जे मंत्री जर काम करत असेल ना, मोदी साहेब काय करतात की बा चालले उद्घाटन आले मोदी साहेब. अरे जो कोणी करते त्याला कामाचं त्याचं श्रेय भेटलं पाहिजे की नाही भेटलं पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की बा आता बस झालं, आता आम्हाला काँग्रेसच पाहिजे. आता काँग्रेस पाहिजे. बरं ठीक आहे, तुमचं या क्षेत्रात वाटतं का की या क्षेत्रात इथं 100% बळवंतभाऊ वानखडे. इथं तर हे आनंदराज आंबेडकर पण उभे आहेत, प्रहारचे उभे आहेत. प्रहारची उभे आहे, आनंदराज आंबेडकरही उभे आहे. पण मेन जे टक्कर आहे ना सध्याच्या कंडिशनमध्ये जे वातावरण दिसून राहिलं ते BJP आणि काँग्रेसमध्ये आहे. 100% शुअर सीट आहे काँग्रेसची. 100% शोषित काँग्रेसची असं नेमकं लोकांचं मत आहे. काकू काय नाही बोला का? आजी आम्ही नागपूर अमरावती आला, तुम्ही तुमचं बोललं पाहिजे म्हणून बोलले. आता तुमचं काय नाव? आपण असंच बोलू. अरे तुमचं नाव तर सांगा. काय म्हणता काकू, नवनीत राणा ओळखता का? हो. काय म्हणताय, आहे का चित्र त्यांचं? नाही. कोण येणार इकडे? बळवंत वानखडे. का बरं? त्यांच्यावर पक्ष आहे आमच्या. त्यांचाच पक्ष आहे, पण नवनीत राणा आले का कधी या भागात? हो, आले वेळा. काम केलं आहे का? नाही, काहीच नाही केलं. काहीच नाही केलं. हो ना, असं ते म्हणतात की डेव्हलपमेंट खूप झालं अमरावतीचा. नाही, आमच्या इकडे तर काहीच नाही केलं त्यांनी. काहीच नाही केलं. वानखेडे साहेबांनी काय केलं? वानखडे साहेब आताच उभे राहिले, पहिल्याच वेळा. या भागात पहिल्याच वेळ उभे राहिले. हो. नवनीत राणाबद्दल म्हणजे इथे काम नाही असं तुमचं मत आहे? नाही, काहीच नाही. अमरावतीकर कोणाकडे आहे यावेळेस?
यावेळेस ते बळवंत वानखडे. काँग्रेसकडे आहे. हो. चला, काँग्रेसकडे आहे. चला येऊ. ताई बोलता का? अरे बोलून घ्या, आलो मी इथं. ठीक आहे. का बोलता हो का म्हणता काका? बोला का काय म्हणतं? काय नवनीत राणा नवनीत राणा निवडून येते ते 100%. 100%. बरं काय म्हणता? काय कसं आहे काम? त्यांनी काम केलं, बेलोरा विमानतळ हे ते सगळं काम केलं आहे. विमानतळ बांधलं केलं त्यांना. सगळं काम केलं आणि पूर्ण कधी बोलावलं तर येते. अच्छा. हा. लोक तर म्हणतात की काँग्रेसचा जोर आहे. नाही काँग्रेस जोड नाही आहे. जोर नाही. 50-60 हजारांना मतदान निवडून येते. निवडून येते. हा हा. अहो, बोला ना का काय आहे इथं चित्र कोणाचं आहे अमरावतीमध्ये? कोण निघून येणार खासदार? अमरावती में रवि राणा ही आएगा। नवनीत राणा की नवनीत राणा? नवनीत राणा सॉरी। आपको लगता है क्या? मैं तो इंदौर का हूँ यार साहब। आप इंदौर के, चलो ठीक है। क्या मध्य प्रदेश में क्या स्थिति है? बहुत बढ़िया स्थिति। मोदी जी मोदी जी मोदी जी सिर्फ मोदी जी। प्रदेश में मोदी जी का लोग अरे मोदी जी साहब हमारे सब तरीके से मोदी जी। चलो अमरावती का ताई बोलू का आपण? या थोडंसं बोलू. अमरावती आम्ही कोणत्या तरी वस्तीत आलो आहे. काकू ताई बोलता का? अरे काय असं लपत भाऊ बोलू आमच्याशी बोलू. काय म्हणता दादा? काय म्हणतं खासदारची निवडणूक आहे तुमच्या क्षेत्रात 26 तारखेला. कोण येईल कोण जिंकेल? मी असं काहीच नाही सांगू शकत. काय कोणा चित्र वाटत आहे? ठीक आहे कोण जिंकेल सांगता येत नाही भविष्यात तुम्ही नाही करू शकत. गुप्त मतदान आहे त्याच्यामुळे मी काही बोलू शकत नाही कोणाच्या. अंदाज अरे सर तुम्ही वोट द्या हे कोणाला वोट द्या हे विचारत नाही, कोणाला द्या हे विचारत नाही. पहिली गोष्ट विचार नाही गलत आहे तुमचं. तुमचं विचारणं पण गलत आहे. आम्हाला हा बरं विचारलं पण नाही पाहिजे. चला ठीक आहे. काम झालं का 5 वर्षात मागच्या? मी माझं आजपर्यंत कोणतंच काम नाही झालं. मी आज नाही या क्षेत्र अमरावती डेव्हलपमेंट झाला का? मी असं कसं काय सांगू शकतो? काहीच नाही सांगू शकत. तुम्ही अमरावतीत राहता ना साहेब. अमरावती करा. तुम्हाला माहित असेल की तुमच्या क्षेत्रात काम झालं नाही झालं, डेव्हलपमेंट झालं नाही झालं. आजपर्यंत एक घरकुल तर नाही भेटलं आम्हाला. आजपर्यंत घरकुल तर नाही भेटलं. जे ते विचारतो आम्ही. कोणतंच काम नाही झालं माझं आजपर्यंत. कुठलंच काम नाही झालं. देश तर मोदीजी म्हणतात खूप काम केलं ते तुमच्या बाजूला हे लागलं. त्यांनी केले असेल ना, ज्यांचे केले असेल त्यांचं. माझंच आजपर्यंत एक घरकुल नाही आलं अजून. तुमचं आला का घरकुल? माझेच मिस्टर आहे. ते मिस्टर आहे का? आता आम्हाला माहित पडतं ना. तुमचं नाही आला घरकुल. काय काही पैसे नाही आले? काहीच नाही, काहीच फायदा नाही भेटला. स्वतःच बांधला आहे. काय म्हणतात तर अमरावतीकडे नवनीत राणा ओळखता का? खासदार आहे तुमचं माहित आहे का? अहो आहे माहीत. काय केलं का काम त्यांनी? काहीच काम नाही केलं. यावेळी कोणाकडे लक्ष दिसतंय अमरावतीकरांचं? आता मी काय सांगू बाबा, सांगा काय सांगू. बरं ठीक आहे. तर या भागात जे आहे कोणाचा हां हां तर ते बोलतच नाही आहेत आमच्यासोबत. तर अमरावतीत आल्यानंतर लोक ताई बोलान का? काका बोलान का? कुठं चालायचा? तिकडे जाऊ का? नाही ठीक आहे. अमरावती शहरात जे आहे ते मिळतं जुळतं चित्र आहे. काही लोक नवनीत राणा म्हणत आहेत, काही लोक जे आहेत ते बडवळ वानखेडे म्हणजे काँग्रेसचे उमेदवार जिंकेल असं नेमकं चित्र आहे. नेमकं काय होईल म्हणजे लोकांचं कल सध्या तरी काँग्रेसकडे सध्या दिसतं आहे. मागील 5 वर्षात कामही झालं आहे, मात्र सामान्य जनतेचे खूप काही प्रश्न सुटले नाही असे लोकांचं मत आहे. नेमकं काय होणार आहे हा चित्र जे आहे 26 तारखेलाच माहिती होणार आहे. मात्र एक लोकांचा कल कोणाकडे आहे, लोकांचं मत कोणाकडे आहे? भाजप जे म्हणत आहे की 400 पार सध्या अमरावतीत ते चित्र आहे का? तर टक्कर जे आहे ते निर्णायक असणार आहे, कारण की 4 लोक जे आहेत ते मोठे नाव उभे आहेत. प्रहारनी आपला एक जे आहे उमेदवार दिला आहे. आनंदराज आंबेडकर जे डॉक्टर आंबेडकर यांचे वंशज आहेत ते इथून उभे आहेत. काँग्रेसने आपला उमेदवार दिला आहे आणि भाजपाचे नवनीत राणा जे अपक्ष उमेदवार होते आणि जिंकून आले होते ते सध्या भाजपात गेले आहेत. तर त्यांची शक्ती वाढली की कमी झाली हा एक मोठा प्रश्न आहे. 26 तारखेला नेमकं काय होईल आणि लोक जे आहेत 26 तारखेला मतदान करतील. 4 जूनला याची जी आहे कल्पना लोकांना होईल की नेमकं आता या भागात खासदार कोण असणार आहे. मात्र मिळतं जुळतं चित्र सध्या तरी दिसताना आपण म्हणू शकतो. आपण पाहतो नागपूर समाचार 24. नमस्कार.